हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीतील विज्ञान या विषयातील तिसरे प्रकरण बल व दाब, फोर्स अँड प्रेशर याची माहिती ऐकणार आहोत. पेज नंबर इज 14. या प्रकरणामध्ये तुम्हाला संपर्क व असंपर्क बले, दॅट इज कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, आणि बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, दॅट इज संतुलित आणि असंतुलित बले याबद्दल माहिती पहिल्या काही पानांमध्ये अभ्यासायची आहे. कॅन यू रिकॉल व्हॉट इज फोर्स? मग तुम्हाला सांगता येईल का फोर्स म्हणजे काय? अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. जर एखादी स्थिर वस्तू असेल, स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग, ज्याच्यावर कोणतंही बल कार्यरत नसेल तरी दॅट ऑब्जेक्ट रिमेन्स स्टेशनरी, तर ती वस्तू स्थिरच राहते. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यूज टू मूव विथ द सेम स्पीड अँड डिरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. गतिमान वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती गतिमान वस्तू त्याच वेगाने त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. मूव विथ सेम स्पीड सेम डिरेक्शन. ओके, वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. मग ज्या व्यक्तीवर कोणतंही बल कार्यरत नसतं त्यावेळेस ती गतिमान असेल तर ती वस्तू मात्र त्याच वेगानं त्याच दिशेनं पुढं जात राहते. धिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा गतीविषयीचा पहिला नियम आहे. आणि खाली तुम्हाला 3 पिक्चर्स दाखवलेले आहेत आणि त्या व्हेरियस ॲक्शनचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यानंतर पहिला मुद्दा आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. कॉन्टॅक्ट संपर्क बल, नॉन कॉन्टॅक्ट असंपर्क बल. मग 3 चित्रामध्ये एक फरक आहे, तो तुम्हाला पाहायचा आहे आणि मग स्पष्टीकरण वाचायचं आहे. इन फिगर 3.1 3.1 या आकृतीमध्ये पहा. अ कार मूव्स इन फॉरवर्ड डिरेक्शन वेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड. मग ज्यावेळेस तो गाडी ढकलतो माणूस त्यावेळेस ती गाडी पुढच्या दिशेनं ढकलली जाते आणि ढकलताना मात्र तो फोर्स बल पाठीमागच्या दिशेनं त्या गाडीवर लावतो. अ रिलक्टंट डॉग इज बिंग पुल्ड बाय हिज मास्टर. आणि दुसऱ्या चित्रामध्ये कुत्रा दाखवलेला आहे, त्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे आणि तो कुत्रा मात्र जायला तयार नाही. अँड अ बॉय प्लेईंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. आणि जो मुलगा फुटबॉल खेळतोय तो त्या बॉलला लात मारत आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? या चित्रातून 3 काय तुम्हाला आढळतं? अ फोर्स ॲक्ट्स ऑन 2 बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. की 2 वस्तूमध्ये जी आंतरक्रिया होते त्या आंतरक्रियेमधूनच त्या वस्तूंवर बल प्रयुक्त होतं, बल कार्यरत होतं. मग त्याच्यानंतर पुढच्या 3 चित्रांचा उल्लेख आहे तिथे. ॲज सीन इन फिगर 3.2. मग त्या 3 आकृत्या पाहून आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. मग जे चुंबक आहे त्या चुंबकाच्या ध्रुवाकडे त्या चित्रामध्ये लोखंडी टाचण्या त्या बलामुळं, चुंबकीय बलामुळं आकर्षित होताना दिसत आहेत व चिकटत आहेत, हे त्या आकृतीत दाखवले. अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. आणि तिसऱ्या चित्रामध्ये नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. मग तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण आहे, त्यामुळे ते गुरुत्वीय बल, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय बल याच्यामुळं पृथ्वीवर त्या ऑब्जेक्ट्स वस्तू आकर्षित होतात. वेन अ कॉम्ब गेट्स रब्ड अगेन्स्ट हिअर स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कॉम्ब. ज्यावेळेस तुम्ही कंगवा घेता आणि केसांमध्ये तो घासता आणि अशा कंगव्याला ज्यावेळेस तुम्ही टेबलावरील कागदांच्या कपड्या जवळ ठेवता त्यावेळेस ते कागदाचे कपडे त्याच्याकडं अट्रॅक्टेड होतात, त्या कॉम्बकडं आकर्षित होतात. द कोम्ब हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. द कॉम्ब हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. कारण या कंगव्यावर स्थितिक विद्युतभार असतो. अँड देर इज ॲन इंड्यूस अपोजिट चार्ज ऑन द पीसेस ऑफ पेपर. आणि त्या कपट्यांवर मात्र विरुद्ध प्रवर्तित भार असतो. आणि ह्या 2 भारांमुळं, कंगव्यावरचा स्थितिक विद्युतभार आणि कपट्यांवरचा विरुद्ध प्रवर्तित भार, याच्यामुळं त्यांच्यात स्थितिक विद्युतबल प्रयुक्त होते. म्हणजे त्या दोघांमध्ये अपोजिट चार्ज आणि
इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज ह्या दोघांमध्ये आंतरक्रिया घडते आणि द पीसेस स्टिक टू द कॉम आणि मग या स्थितिक विद्युत बलामुळं कपडे कांगव्याला चिकटतात. इन फिगर 3.1 आणि 3.1च्या आकृतीमध्ये अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डिरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर वाया वन मोर ऑब्जेक्ट. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू डिरेक्ट कॉन्टॅक्ट, थेट संपर्क ऑफ द ऑब्जेक्ट्स त्या वस्तूंचा ऑर वाया वन मोर ऑब्जेक्ट किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळं हे बल प्रयुक्त झालेलं दिसतं. दॅट इज फोर्स इज सीन टू ॲक्ट. म्हणजे हे बल त्यामुळं ॲक्टिव्ह होतं. इन फिगर 3.2 अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आणि 3.2 जी आकृती आहे म्हणजे चुंबकाची, कांगव्याची आणि नारळाची, यामध्ये इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट, यामधले दोन्ही ऑब्जेक्ट बघा, चुंबक आणि टाचण्या, कंगवा आणि कपटे कागदाचे, नारळाचं झाड आणि नारळ, मग यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. ह्या दोन वस्तूंमध्ये आर नॉट, इवन इफ दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. तरीसुद्धा दोन वस्तूंमध्ये संपर्क नसूनही बल प्रयुक्त होताना दिसतं, बल कार्यरत होतं. अशा बलाला सच अ फोर्स इज कॉल्ड अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरण दाखवलेत, जिथं गाडी ढकललेली आहे, जिथं कुत्र्याला ओढलेलं आहे, जिथं बॉलला लात मारलेली आहे, तिथं संपर्क होतो आहे दोन वस्तूंचा. म्हणजे गाडी ढकलताना माणसाचा गाडीशी, कुत्र्याला ओढताना दोरीशी, आणि नंतर तिसऱ्या चित्रामध्ये फुटबॉल मारताना फुटबॉलशी संपर्क होतो आहे. मग या अशा फोर्सला, अशा बलाला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं. आणि ज्या दोन वस्तूंमध्ये संपर्क होत नाही तरीसुद्धा बल कार्य करते, उदाहरणार्थ चुंबक आणि टाचण्या, कंगवा आणि कागदाचे कपटे, आणि नारळाचं झाड, नारळ आणि पृथ्वी, मग अशा ह्या बलाच्या प्रकारला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आणि स्नायुबलसुद्धा हे आपल्या संपर्क बलाचं, कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. आणि हे स्नायुबल जे आहे ते आपल्या स्नायूंच्या मदतीनं ॲप्लाय केलं जातं, वस्तूंवर लावलं जातं. उदाहरणार्थ उचलणे, दॅट इज लिफ्टिंग, पुशिंग ढकलणे, पुलिंग ओढणे. मग या तिन्ही उदाहरणांद्वारे तुम्हाला स्नायुबलाचं उदाहरण इथं सांगितलेलं आहे. ऑन द कॉन्ट्ररी, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाउट कॉन्टॅक्ट. आणि या उलट जे चुंबकीय बल असतं, मॅग्नेटिक फोर्स, गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज स्थितिक विद्युत बल, ह्यात मात्र कोणत्याही संपर्काशिवाय बल प्रयुक्त होतं. सो दे ॲक्ट विदाउट कॉन्टॅक्ट. हे संपर्काशिवाय तयार होतात. देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. यामुळे ही जी तीन सांगितली, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज चुंबकीय, गुरुत्वीय आणि स्थितिक विद्युत बल, ही तीन उदाहरणं असंपर्क बलाची, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणे आहेत. वेन अ बॉल इज केप्ट ऑन टेबल, जेव्हा तुम्ही चेंडू टेबलावर ठेवता, अँड पुश्ड अ लिटल इट मूव्ज अहेड, गेट स्लो अँड स्लॉप्स, त्यावेळेस तो चेंडू ढकलला थोडासा की तो पुढे जातो आणि थोडा पुढे गेल्यानंतर थांबतो, त्याचा वेग कमी होतो. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ती मोटर गाडीचं इंजिन तुम्ही बंद केलं तर ती रस्त्यावर पळणारी गाडी थोडं अंतर जाऊन थांबते. दिस इज बिकॉज ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. आणि हे का घडतं? दिस इज बिकॉज द फ्रिक्शन दॅट इज घर्षण बल, फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड ऑब्जेक्ट इन मोशन. मग गतिमान असलेली वस्तू आणि दॅट इज ग्राउंड सरफेसचा मराठी अर्थ काय? जमिनीचा पृष्ठभाग. या दोघांमध्ये घर्षण घडतं, म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग आणि त्या वस्तूमध्ये घर्षण घडतं, आणि हे घर्षण बलामुळं हे घडतं. हे जर बल नसतं तर मात्र ती वस्तू गतिमानच राहिली असती. म्हणजे घर्षण बलामुळं ती वस्तू पुढे जाऊन थांबते. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेंड इन मोशन गतिमान. मग ह्या घर्षण बलामुळंच
हे घडतं. त्यामुळे जर घर्षण बल ॲब्सेंट नसतं तर ती वस्तू द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन्ड इन मोशन, तर मात्र ती वस्तू त्या स्पीडमध्येच राहिली असती, गतिमानच राहिली असती. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ, आणि हे जे घर्षण बल आहे ते आपल्या जीवनात फार महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपण काही गोष्टी करूच शकत नाहीत. उदाहरणार्थ आहे वॉकिंग. चालताना वी पुश द ग्राउंड बिहाइंड आवर विथ आवर फीट. आपण चालताना जमीन मागं ढकलत असतो, दॅट इज घर्षण करत असतो जमिनीशी. घर्षण नसेल तर आपण घसरून पडू. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन, घर्षण, वी विल स्लीप, आपण घसरू. अँड विल नॉट बी एबल टू वॉक, आपण चालू शकणार नाही. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स, म्हणून हे सगळे जे गतिमान वस्तू आहेत हॅव फ्रिक्शनल फोर्स, त्यांच्यावर घर्षण बल कार्यरत असतं. ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डिरेक्शन अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ मोशन. मग हे जे घर्षण बल आहे ते गतीच्या विरुद्ध दिशेनं, गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेनं कार्यरत होतं, प्रयुक्त होत असतं. त्यामुळे आपण चालू शकतो किंवा गाड्या चालू शकतात. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेन्स टू स्लीप ओवर बनाना पील ऑन द स्ट्रीट. मग तुम्ही रस्त्यावर केळीच्या सालीवरून घसरून पडताना सुद्धा लोकांना पाहिलं असेल. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड, चिखलातसुद्धा आपण घसरून पडतो, आणि घर्षण कमी झाल्यामुळे बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन घर्षण रिड्यूस कमी झालेलं, आणि घर्षण कमी झालं की असं घसरून पडायला होतं. मग पुढे विचार करायचा आहे. मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल्स इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड. मग तुम्ही अशी उदाहरणं शोधा ज्यामध्ये अशी संपर्क बल असंपर्क बल तुम्हाला दिसतात, आणि त्यांचा प्रकार शोधा काय आहे नेमका. मग पुढे उदाहरण प्रयोगाद्वारे त्यांनी आणखीन स्पष्ट केलं आहे. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ रेक्टँग्युलर शेप. चौकोनी आकाराच्या प्लास्टिकच्या 2 बाटल्या घ्या. क्लोज देअर ओपनिंग्स, त्यांची झाकणे लावा. बाय फिटिंग द लिड्स टाईटली, टाईट झाकणं लावा घट्ट. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम, त्यांच्यावर 2 चुंबक पट्ट्या ठेवा आणि त्यांना चिकटपट्टी लावा. फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर, त्या ट्रेमध्ये पाणी होता आणि त्या 2 बॉटल्सना फ्लोटिंग करू दे, म्हणजे तिथं तरंगू दे. विथ मॅग्नेट्स ॲट द टॉप, आणि असे पाण्यात सोडा की चुंबक वर राहतील. ओके. इफ नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट, द बॉटल्स विल हेड टुवर्ड्स इच अदर. जर त्यांच्या विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण असतं, त्यामुळं चुंबकपट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवानजीक जर आला तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे जवळ सरकू लागतील. आता मग दिशा बदलून सुद्धा बघा. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन वेन द डिरेक्शन्स ऑफ द बॉटल्स आर चेंज. त्यांच्या दिशा बदलून बघा. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाऊट एनी डिरेक्ट कॉन्टॅक्ट. मग प्रत्यक्ष संपर्क जरी त्या बाटल्यांमध्ये आला नाही तरीसुद्धा त्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला इथं दिसतात. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन मोशन गती स्पीड ऑफ द बॉटल्स विदाऊट एनी डिरेक्ट कॉन्टॅक्ट. संपर्क न येता सुद्धा त्यांच्या मोशनमध्ये फरक पडतो. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन 2 मॅग्नेट्स. याचाच अर्थ काय, त्या 2 चुंबकांमध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असंपर्क बल कार्य करत असतं. मग तुम्ही पाठीमागच्या येते स्थितिक विद्युत बल शिकलेलं आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मग स्थितीत विद्युत बल हे असंपर्क बल आहे. मग ते शिकलेलं जे तुम्ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फोर्स आहे और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि मग तुम्ही ह्यासाठी कोणता प्रयोग कराल ते सिद्ध करण्यासाठी. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. नंतर बलाचे 2 आणखीन प्रकार सांगितलेले आहेत. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, संतुलित आणि असंतुलित बल. यामध्ये तुम्हाला एक कृती करायची आहे. पुट्ट्याचं एक खोकं घ्या आणि त्याला 2 बाजूनं सुतळी किंवा जाड दोरा बांधा आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूकडे खाली घ्या आणि त्या टोकांना पारडी बांधा. दोन्ही पारड्यात एकाच वजनाच्या वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजनी ठेवा. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे दिसेल. आणि आता थोडा प्रयोग बदला. एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवा. खोके त्या पारड्याच्या दिशेनं सरकू लागेल. मग पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यावर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. मग ज्यावेळेस तुम्ही इक्वल मासेसच्या वस्तू ठेवतात, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन बोथ द पॅन्स वेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. ज्यावेळेस तुम्ही एकाच वस्तुमानाच्या इक्वल मासेसच्या वस्तू दोघात ठेवताय त्यावेळेस इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं कार्यरत होतो. त्यावेळेला समान गुरुत्वीय बल कार्यरत होतं. धिस मीन्स बॅलन्स फोर्सेस ॲक्ट ऑन द बॉक्स
विच इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डिरेक्शन्स. मग याचा अर्थ काय, ह्यातून काय निष्कर्ष निघतोय की पारड्यात ज्यावेळेस आपण एकसारख्या वस्तुमानाच्या दोन वस्तू ठेवतोय किंवा वजनं ठेवतोय त्यावेळेस समान गुरुत्वीय बल कार्यरत होतं, म्हणजेच खोक्यावर त्या संतुलित बल लावलं जातं, संतुलित, आणि ती विरुद्ध दिशेनं असल्याने त्याचं बल, परिणामी बल शून्य होतं आणि खोके जागचं हलत नाही. या उलट जर तुम्ही पारड्यात अधिक वस्तुमानाची वस्तू ठेवली किंवा वजन ठेवलं तर मात्र ते अधिक वस्तुमानाच्या दिशेनं ते खोकं सरकू लागेल. खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बली लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते. वेन अनइक्वल फोर्सेस आर अप्लाइड टू बॉक्स ऑन टू साइड्स, ज्यावेळेस तुम्ही असमान बल लावलेल्या वस्तू ठेवाल त्यावेळेस अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन द बॉक्स रिझल्टिंग अँड इम्पार्टिंग मोशन टू द बॉक्स. त्यावेळेस दोन्ही बाजूंना तुम्ही असमान बल लावल्यानं असंतुलित बल कार्यरत होतं आणि खोकं जागेवरचं हलतं, दॅट इज त्याला गती मिळते. मग फॉर एक्झाम्पल खेळ दिला आहे, चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन द रिस्पेक्टिव्ह डिरेक्शन्स. ज्यावेळेस तुम्ही रस्सी खेच खेळता त्यावेळेस दोन्ही गट दोन्ही बाजूनी रस्सी ओढतात. इफ द पुल ऑफ फोर्स इज इक्वल टू ऑन टू साइड्स द रोप डज नॉट मूव्ह. ज्यावेळेस दोघांचं बल समान असेल, दोन्ही गट समान ताकदीने ओढतील, दोर हलत नाही. इफ द फोर्स इज मोर ऑन वन साइड, ज्यावेळेस हे बल एका दिशेनं जादा होतं, द रोप मूव्ज इन दॅट डायरेक्शन, त्यावेळेस तो दोर त्या दिशेला सरकतो. दिस मीन्स दॅट इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलन्स्ड. याचा अर्थ काय, दोन्ही बले संतुलित असतात अगोदर आणि असंतुलित झाली की अधिक बलाच्या दिशेनं ती सरकतात. द टू फोर्सेस आर बॅलन्स्ड इनिशियली, सुरुवातीला. द रोप मूव्ज इन द डिरेक्शन ऑफ हायर फोर्स, ज्यावेळेस बल बदलतं दोन्ही बाजूला एका बाजूचं हायर फोर्स एखाद्या डिरेक्शनकडं लागतो त्यावेळेस द फोर्सेस बिकम अनबॅलन्स, त्यावेळेस त्या दोन्ही बलांमध्ये फरक पडतो. दॅट इज एक बल त्या जादा झाल्यामुळं ती दोन्ही बलं अनबॅलन्स्ड होतात. So let us see one more example. When big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if two persons push it rather than one person. ज्यावेळेस धान्याने भरलेला एखादा डबा तुम्ही जमिनीवर सरकवताना बघितला आहे, तो दोघांनी जर सरकवला तर सोपा जातो, एका व्यक्तीनं सरकवला तर त्याला अवघड जातं. मग ह्या उदाहरणावरून तुम्हाला काय समजतं, यू मे हॅव एक्सप्लेन दिस, आणि आपल्याला ह्यातनं काय समजतं. मग याचे निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इन द सेम डिरेक्शन, जर वस्तूवर एकाच दिशेनं अनेक बले लावली, अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट वस्तू, फोर्स बल, तर त्या बलाच्या बेरजेएवढं बल त्या वस्तूंवर, ॲडिशन बेरजेएवढं बल त्या वस्तूंवर ॲक्ट कार्यरत होतं. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर तुम्ही अनेक बलं लावली एकाच दिशेनं तर त्यांच्या बलाची बेरीज होते आणि त्या ज्या वस्तूवर आपण बल लावतोय त्या वस्तूवर ते बल बेरजे इतकं बल कार्य करायला सुरू करतं. इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन डिरेक्शन अपोजिट टू एच अदर, आणि ज्यावेळेस तुम्ही दोन बलं एकाच वस्तूवर विरुद्ध दिशेनं जर लावली तर त्या दोघातला जेवढा फरक आहे, फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स दॅट इज फरक ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. तर त्या दोघांच्या बलामधला जो फरक आहे तेवढंच बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं. आणि तिसरं जे लर्निंग आहे यातलं ते हे आहे, अ फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केलं जातं. म्हणजे बल आपण मॅग्निट्यूड आणि डिरेक्शनमध्ये सांगतो, बल परिमाण आणि दिशामध्ये व्यक्त करतो, आणि फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, आणि बल ही सदिश राशी आहे. मग इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. मग एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले जर प्रयुक्त होत असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम त्याच्या त्या प्रयुक्त कार्यरत निव्वळ बलामुळं जो असतो तो असतो. म्हणजे इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन बॉडी, जर एखाद्या वस्तूवर आपण एकापेक्षा जास्त बलं लावली तर त्या बॉडीवर त्या वस्तूवर जो परिणाम होतो तो त्यांच्यातल्या निव्वळ प्रयुक्त बलामुळे होतो. वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्ज, इट्स स्पीड अँड डिरेक्शन चेंजेस. जेव्हा स्थिर वस्तूला आपण बल लावतो त्यावेळेस त्याची गती वाढते, त्या वस्तूला गती मिळते, त्याची चाल बदलते, त्याची दिशा बदलते. सिमिलरली फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. मग जसं गतिमान करण्यासाठी बलाची गरज आहे तसंच वस्तूला थांबवण्यासाठी, गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी सुद्धा, ऑब्जेक्ट इन मोशनला स्टॉप करण्यासाठी सुद्धा फोर्स इज रिक्वायर्ड, फोर्स गरजेचं आहे. अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स.
आणि कधीकधी बलामुळे वस्तूचा आकार शेपसुद्धा बदलू शकतो. ऑब्जेक्ट वस्तू ड्यू टू फोर्सच्या कारणानं बलामुळे वस्तूचा आकार पण बदलतो. उदाहरण आहे कणिक मळणे. वाईल नीडिंग अ डो मेड फ्रॉम फ्लोर द डो चेंजेस इट्स शेप अँड फोर्स इज अप्लाइड. वेन फोर्स इज अप्लाइड, जेव्हा कणिक मळतो आपण त्यावेळेस कणकेच्या गोळ्याला बल लावलं तर त्याचासुद्धा आकार बदलतो. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन स्पेसिफिक डिरेक्शन वाईल शेपिंग द पॉट. आणि कुंभारसुद्धा मडक्याला बल देतो, बल लावतो, त्यामुळं विशिष्ट आकार त्या मडक्यालासुद्धा येतो. रबर बँड वेन स्ट्रेच एक्सपांड, जेव्हा रबरला आपण ताणतो त्यावेळेस ते प्रसन्न पावतं. अशी बलाची कितीतरी उदाहरणे तुम्हाला सांगता येईल. आणि ही उदाहरणे तुम्हाला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेसमधला फरक सांगण्यासाठी, संपर्क आणि असंपर्क बल झाल्यानंतर जे संतुलित आणि असंतुलित बलांमधला फरक सांगण्यासाठी उपयोगी पडतात. यांच्या बलाच्या ज्या डिमेन्शन्स आहेत त्या या प्रकरणात सांगितल्या आहेत. सी यू इन द नेक्स्ट पार्ट. थँक्यू.